आताची सर्वात मोठी बातमी. लाडक्या बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी आता केवळ आठवड्याचा वेळ शिल्लक आहे. या कालावधीत सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करून घेणं अपेक्षित आहे. एकीकडे ई-केवायसीसाठी आठवड्याचा वेळ शिल्लक असतानाच दुसरीकडे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. लाडकी बहीण योजना ई-केवायसीसाठी शेवटचा आठवडा. महायुती सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतील अटीनुसार 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. महिला व बाल विकास विभागानं या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा म्हणून ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली होती. पहिल्यांदा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मुदतवाढ देत 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण 3-4 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. आता डिसेंबर महिन्याचा शेवटचा सुरू झालेला असताना लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार अशी प्रतीक्षा आहे. ई-केवायसी दुरुस्तीची एक संधी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करत असताना काही चूक झाली असेल तर चूक दुरुस्त करण्याची एक संधी लाडक्या बहिणींना देण्यात आली आहे. त्यानुसार लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंत लाडकी बहीण ई-केवायसी दुरुस्तीची संधी देखील देण्यात आली आहे. एकल महिलांनी ई-केवायसी कशी करायची? राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या वडिलांचे किंवा पतीचे निधन झालं असेल, घटस्फोट झाला असेल, अशा महिलांनी पोर्टलवर स्वतःची ई-केवायसी करून घ्यावी. यानंतर वडिलांच्या किंवा पतीचे निधनाचे प्रमाणपत्र, घटस्फोटाची कागदपत्रे याची प्रत अंगणवाडी सेविकांकडे द्यायची आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांना मिळालेली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी 10 डिसेंबरला विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार 1,74,00,000 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशाच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ताजा टाइम न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.